बोटीवरची व्हिडिओ बघलेलो आहे। बोटीवरची नाचतानाची, तर गाणं म्हणतानाची, बरोबर कमेंट पण केलंय मी। तर देवगडात कधी धुमशान होतला, देवगडात कधी धुमशान होतला गाणं म्हणताना। तर एक हापूस रेडी आहे, बाकी काय पण तरी पण आमका प्रयत्न करतोय, तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा, सगळं वेळेनुसार सगळं होत असता। बरोबर, कारण वेळ बदलत असता, या महत्वाचा। थँक्यू। नमस्कार मित्रांनो, ग्रामीण कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आणि आता आपण जाणार आहोत कणकवलीमध्ये कोकण क्रिएटरचा सन्मान, तर तो पाहण्यासाठी आपण जाणार आहोत। तर इथना नाही म्हटलं तरी दीड एक तास लागतात जाऊसाठी। तर मध्येच आपण सुवर्ण कोकणचे सर्व मालक यांका पण घेऊन जाणार आहोत, हे भेटणारच मध्ये शिरगावमध्ये। तर अर्धा तास म्हणजे अर्ध्या तासाचा रनिंग आहे इथून, तर तिकडे आपण त्यांना घेऊन म्हणजे आशिष नाटकरका घेऊन आपण तिथून निघणार। आम्ही दोघे ते कणकवलीमध्ये जाणार आहोत। तर चला आता बघू, पुढचा प्रवास चालू होता, तुमका व्हिडिओत बघूक मिळणार। तर व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा। कारण चला आता आपली गाडी स्टार्ट करूया। गाडी तर स्टार्ट झाली ऑन झाली चला आता आपण निघतो। तर चला पुढचा प्रवास आपलो चालू झालो आहे। तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेत 5 आणि आता आपण निघालो 5 वाजता आणि ऊन नाही जास्त, त्याच्यामुळे काय एवढं त्रास नाही होणार टू व्हीलरवरून जाऊ। तर पुढचा प्रवास या व्हिडिओत तुमका बघूकच मिळणार। तर व्हिडिओत कंटिन्यू राहून तुम्ही ही व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा। तर मित्रांनो, बोलल्याप्रमाणे सुवर्ण कोकणचे मालक स्वतः माझ्या मागे बघतात तुम्ही। तर आम्ही आता दोघे तेका मी शिरगावमध्ये पिकअप केलं आहे आणि आता आम्ही निघालो। नाही म्हटलंच तरी इथनं अर्धा पाऊण तास तरी कणकवलीत जावं लागणारच आहे। तर तुम्ही व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि ही व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा। तर मित्रांनो, आपण पोहोचलो लोकेशनला आणि भरपूर सारे क्रिएटर्स येलेले आहेत। आतमध्ये तुम्ही गर्दी बघू शकता आणि थोड्याच वेळात कार्यक्रम सुरुवात होणार आहे। तर कार्यक्रम पण आपण या ठिकाणी बघणार आहोत व्हिडिओत बघा। या ठिकाणी कोकण सन्मान आणि समोर हा स्टेज तुमका समोर दिसता आणि या ठिकाणी सगळे काही कारंजे म्हणजे एक नंबर इकडचा वातावरण कोकण सन्मान असं वाटता। क्रिएटरांचं कोकण सन्मान एवा उत्सव आपलंच असं तर स्टेजवरती सगळा मेन्शन केलेला आणि खूप छान स्टेज आहे। आणि या ठिकाणी मित्रांनो हे बघा सगळे क्रिएटर्स इकडे येलेले आहेत आणि कुठेतरी कोकण क्रिएटरांसाठी ह्यो सन्मानाची गोष्ट आणि एक पॉझिटिव्ह थिंक हा की क्रिएटरांचा सन्मान केलं जाता। तर इकडे फोटो सेशन चालू आहे आणि या ठिकाणी हे क्रिएटर्स आहेत। तर लकी दादा पण येलो, लकी दादा पिशवीत काहीतरी काळी मेरी आहे। मित्रांनो, अमोल सावंत ब्लॉग मस्त। तर आमची पहिलीच भेट आहे, स्वप्नील पाटकर ग्रामीण कोकण। हां, तर खूप दिवसांनी म्हणजे पहिलीच भेट आणि खूप बरा वाटला भेटून। सगळेजण एकत्र यामुळे सगळेजण एकत्र येत आणि एकमेकाची फेस टू फेस ओळख होता। या खूप म्हणजे आणि क्रिएटरांसाठी पण ही चांगली गोष्ट आहे। इंस्टाग्राम रील्स इंस्टाग्रामचे हे क्रिएटर आहेत आणि हे बघा या ठिकाणी फोटो सेशन चालू आहे। हे बघा स्वतः स्पॉन्सर टी शर्टचे बघा मस्त सगळे क्रिएटर्स एकत्र। आणि मित्रांनो हे बघा या ठिकाणावरून एंट्री आहे आणि प्रत्येकाचं नाव चेक केला जाता। या लिस्टमध्ये नाव आहे आणि प्रत्येकाचं नाव चेक करून हे बघा असे प्रत्येकाला बँड दिले जातात। एकाच एंट्री आतमध्ये, नाहीतर कोणाक आतमध्ये घेतलं जाणार नाही। मित्रांनो, आता आम्ही बँड घेतलो आणि आता हे बघा आतमध्ये एंट्री केलं। आशिष, मी आणि अजून एक मित्र त्याने आम्ही एंट्री केलं आणि आता खरंच थोड्याच वेळा प्रोग्रामला सुरुवात होणार आहे। तर बघू आता कशा प्रकारे सन्मान केला जातो या व्हिडिओत तुमका बघूक मिळणार आहे। हे बघा या ठिकाणी समोर स्टेज आहे आणि प्रत्येकाची बैठक व्यवस्था केलेली आहे। हे बघा
तर हे बघा, प्रत्येक जण आपली खुर्ची शोधण्यात व्यस्त, प्रत्येक जण नाव बघता आणि आपली खुर्ची शोधता. खुर्ची मिळाली काय? खुर्ची मिळाली. मित्रांनो, आपल्यासोबत मंदार शेट्टे, जा इंस्टाग्रामवरती नाव गाजता सिंधुदुर्गात, ता एक फक्त मंदार शेट्टेशी. तर प्रत्यक्ष आज भेट झाली. तर ग्रामीण कोकण यूट्यूब चॅनल स्वप्नील पाटकर, नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायचे व्हिडिओ. आता ते त्याच्याच व्हिडिओवर चॅनलवर पडतल्या, तरी पण जो नवीन व्ह्यूअर्स असतील तर त्यांनी नक्की बघा. थँक्यू मंदार. तर या सन्मान सोहळ्यात येऊन कसा वाटता? म्हणजे पहिल्यांदा माका तरी वाटतं की हो पहिल्यांदाच असतं लोक सिंधुदुर्गात, सिंधुदुर्गातलो पहिल्यांदा. कसा वाटतं या ठिकाणी? म्हणजे जे उभरते, म्हणजे जे नवीन नवीन क्रिएटर असतात त्यांच्यासाठी हे विषय असतात, त्यांना पुश करूसाठी म्हणजे प्रोत्साहन मिळतला या सन्मानामुळे. आणि सगळ्यांका एकत्र म्हणजे मीटअप, थोडक्यात मीटअप सारखेच आहे. त्याच्यामुळे सगळे क्रिएटर एकत्र येऊन भेटले, बरं वाटला. सगळे भेटले म्हणजे आम्ही तर काय व्हिडिओतच बघतो सगळ्यांना, त्याच्यामुळे समोरासमोर बघणार एक वेगळे मोठे भेटतात. आणि प्रत्येकाचे म्हणजे काय म्हणतात ते का की एक्सपिरियन्स हा तो शेअर करता येईल की काय करू हवा नवीन क्रिएटरांनी आपला चॅनल ग्रो करण्यासाठी काय करू हवा या अनुभवी. तुमच्यात लाईनीच असतं पण तरी पण आमका प्रयत्न करतोय, तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. सगळं वेळेनुसार सगळं होत असतात. बरोबर, कारण वेळ बदलत असता, या महत्त्वाचा. थँक्यू. तर मित्रांनो, क्रिएटर्स एकत्र येले की ही चर्चाही होताच आणि त्याच्यात मजा धमशान जास्त होता. पण ही मजा वेगळीच असता जेव्हा क्रिएटर्स एकत्र येतात. त्याच्यामुळे खूप दिवसांनी एकत्र येतात. आणि आमदार आमचे नितेशजी राणे साहेबांचं आगमन झाला. बरे रे बाबी. तर हे बोटीवरची व्हिडिओ बघलेलो आहे. बोटीवरची नाचतानाची, तर गाणं म्हणतानाची. बरोबर, कमेंट पण केलं आहे मी. तर देवगडात कधी या धुमशान होतला? देवगडात कधी धुमशान होतला गाणं म्हणताना? तर एक पेटी ठेवूया, नक्की या. मस्त भारी वाटतं, रील्स एक नंबर वाटतात, समाधान वाटतं. काहीतरी सिंधुदुर्गातलो माणूस पुढे जाता, एक नंबर वाटता. आणि मी कमेंट केले, तुम्ही रिप्लाय पण केला, त्याचं माका खूप बरा वाटला की पोचला आहे पर्यंत. तर मित्रांनो, टेन्शनमध्ये दिसतं. टेन्शन कसला? कारण दुसऱ्यांका हसवणारा माणूस आज टेन्शनमध्ये दिसलो माका. असं काय नाही ना, म्हणजे जोडी एक नंबर आ दोघांची पण मस्त. गौरीवर सवारी तुले, आज गौरीवर सवारी तुले.
12 महिन्याचे 15 दिवसाचा केल तो यो शिमगा प्रशांत नागती यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करते. आणि विजेते आहेत, या अवॉर्ड सेटचे पहिले विजेते आहेत मंदार शेट्टे. काय आपल्याकडे पाहिजे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मंदार शेट्टी यांच्यासाठी. माईक पाहिजे आम्हाला. काय मिळाले आम्हाला पण सांगा. इन्स्टा पूजी पूजी काय वा हो. मग आता 2 शब्द तर तो बोललाच पाहिजे. माहिती दे रे त्याला. स्वीकारलं याचा मान तुमच्यामुळे आहे सगळा आणि तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. नितेश साहेबांचे पण धन्यवाद कारण एवढं मोठं कार्यक्रम त्यांनी आयोजित केल्याने आणि आमका सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केल्याने. साहेब असेच काही ना काही कार्यक्रम करत राहा म्हणजे आम्ही सगळे एकत्र येऊ आणि खूप भारी वाटला. धन्यवाद. खरी मजा. सावतानो हे का आता दशावतार नाटक दाखव. नाही मी चाललोय घरात. मी याच्यासमोर काहीच करूचंय नाही. दशावतार बंद. हो असं काय करतास. मुंबईतून पाहुण्यांका घेऊन इलंय. जरा दशावतार नाटक दाखव आणि रंग लावलात ना. मी ह्याच्या समोर करूचंय नाही. मी मुंबईत जाऊन करीन. लोकल ट्रेन मध्ये करीन पण ह्याच्या समोर करूचंय नाही. काय बोलताय. मालवणी सिरियस सिच्युएशन वर दादा कॉमेडी करतात. अहो करा ना मला बघायचंय. आणि का नाही करणार आता. ओ काय सांगतलंय. हल्लीच्या ना तरुण पोरांना ना माझा खेळ बोर वाटतं माहिता. हो कोण येणार नाही. हा काही लोक येतात पण कशा स्टेज जवळ रेंज मिळता ना म्हणा. हा तर श्रीमानचा लाईव्ह स्ट्रीमिंग बघू घेत असते. अहो तो तरी बिचारो महाराजांची शौर्य गाथा वगैरे सांगता हो. पण काय सांगतलं त्या दिवशी ना माझा नांदगावात प्रयोग होतो. मी कॉमेडी रोल करी होतो.
म्हटलं मी करतोय तो हसता, मी करतोय तो हसता. इमोशनल सीनला पण हसाक लागलो असोच. मग म्हटला अरे माझा जागरण सुरू हा, ह्याचा त्याच्या बाबू वांगडा जागरण सुरू हा. बोलता कसो बाबूनी ताना ताया तिया जेलस मामा माझं पण पोट भरना. अरे वांडरा मी तू नाही तो. तुझी आवाज सकाळी फोडणीचं भात करून घालता. माझी तुझी नाही त्याची. आता माका सांगा दशावतार नाटक चालू असताना कोण रील बघता काय? हा आता रील करणाऱ्यांची मेहनत आता माका माहिती आहे, पण दशावतार नाटक सुरू असताना रील बघूची काय करत म्हणून मी त्याच्याच भाषेत सांगितलंय. अरे चाकर म्हणायचा कोकणात जाऊन दंड होय, चाकर म्हणायचा कोकणात जाऊन जीव खाली वर होय, आणि बॉसनी सुट्टी नाही दिली तर करता मोये 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 मोये. अरे चाकर म्हणायचा कोकणात जाऊन जीव खाली वर होय, अरे चाकर म्हणायचा कोकणात जाऊन जीव खाली वर होय, आणि बॉसने सुट्टी नाही दिली तर करता मोये 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 मोये. शाळा सोडून परवंत काढतो नदीत जाऊन पोहे, शाळा सोडून परवंत काढतो नदीत जाऊन पोहे, आणि बाबूच बघता रिझल्ट बघून हंता मोये 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 मोये. क्या बात है मोये 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 मोये. मी तुम्हाला तिघांना विनंती करतो की तुम्ही सिद्धेशचा सन्मान करावा. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, जोरदार टाळ्या होते. आणि आता पाऊस तो ते आहे ते तुमचा कसा माहिती आहे त्या म्हाताऱ्याची ऍड बघलास ना का तुमका माझी आठवण येतली. हो काकी वाचताय घेत अडाणी लिहिला दिसला ना काय लिहिला चंदन युक्त मोती साबण काही खेळून येतच नाही. मांगनिया दिल के शहर महिला काय करताय शिस्तीत जाय. तुमचा कसा माहिती आहे त्या म्हाताऱ्याची ऍड बघलास ना का तुमका माहिती. हॅलो हॅलो आम्हाला सॉफ्ट बॉक्स मिळालाय. लाईटचा प्रकार आहे, आपल्या शूटला फार कामाला येतो. मी सिद्धेशला विनंती करतो की तू आम्हाला सांगावं की तुझा हा प्रवास कॉन्टेंट क्रिएशनचा कसा सुरू झाला आणि ह्यात केवढी मजा आहे आणि कसं तू कोकणाला पुढे. हॅलो गेली 1 वर्ष मी कॉन्टेंट क्रिएटर करतोय. अगदी शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून ना की काहीतरी वेगळा करूचा, सगळ्यांपासून वेगळा निघायचा, की 4 लोकात गेल्याच्या नंतर अरे तू खूप भारी करतस किंवा अरे खूप छान आहे. तर ह्या एकाची काहीतरी मला ओढ होती. पहिल्यांदा मी इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियावरती फोटो पोस्ट करायचे, पण त्यानंतर फोटोचा ट्रेंड जरा कमी झालो. तर मित्रांनो लकी दादा पण इकडे सन्मान मिळालेलो. बोला. बोलून माझं नाव लकी कांबळी आणि ज्या मातीतल्या माणसांनी मालवणी भाषा 7 समुद्र पार नेल्याने त्या मातीतलो मी रेवंडी गावचो लकी कांबळी. आणि नितेश साहेबांना खरंच खूप धन्यवाद द्यावं असं वाटतं की पहिला जेव्हा आपल्याला पुरस्कार मिळाला नितेश साहेबांच्याच हस्ते मिळालेला, आणि त्यावेळेला साहेबांनी मला सांगितलेलं की तू मला येऊन भेटायचं, तू नाही भेटलास तर मी तुला शोधून काढणार घरून. आणि सगळ्या क्रिएटर्सला साहेबांनी शोधून काढलं आणि जगासमोर आणलेलं आहे. साहेब नेहमीच प्रत्येक गोष्टी दखल घेतात, त्याच्यामुळे काळजी करू. तिनेच रावलेला असणार ते आता उचलले. आणि ज्यांना माहित नाही त्यांना मला सांगायला आवडेल की लकी कांबळी हा त्या घराण्यात नाही तो ज्या घराण्यात मच्छिंद्र कांबळी ज्यांनी आपली मालवणी भाषा ही 7 समुद्र पार पोहोचवली. काय लागली काय माझी चिठ्ठी होती ती. कार असेल तर मला ते बघू जरा. ट्रायपॉड आहे. कार असली असती तर मंगाजीने स्वतःकडे ठेवली असती, तुला का दिली असती. कोकण सन्मान या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने कोकणातल्या असलेल्या सगळ्या क्रिएटर्स, युट्यूबर्सना
मी सर्वप्रथम मनापासून आपल्या सगळ्यांचे इथे स्वागत करतो. माझ्याबरोबर हा एक छोटासा युट्यूबर आणलेला आहे आणि ही पूर्ण संकल्पना अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना एकत्र आणणं आणि कोकणातल्या तरुणांच्या माध्यमातून, क्रिएटर्सच्या माध्यमातून आपला कोकण किती छान आहे, किती निसर्गरम्य आहे हा सगळा दाखवण्याचा आपल्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न आणि सुरुवात आहे. Who said that money can't buy happiness? Hey बघूया, come to कोकण. खूप खूप स्वागत. आणि बंटी कांबळेची रिक्वेस्ट आहे की त्यांची हापूस गँग जे आहे त्यांनी सुद्धा रंगमंचावरती यावं, कारण की प्रत्येकाचं ह्याच्यात योगदान आहे. हापूस गँगला विनंती करते की त्यांनी कृपया लवकरात लवकर स्टेजवरती यावं, थोडं लवकर या. भेट म्हणून मिळालं आहे. नमस्कार मंडळी, मी तुमचं सगळ्यांचं लाडको कोकणी कॉन्टेंट क्रिएटर शुभम राऊत. खरा तर आज खूप भारी वाटता, खूप स्वतःवरती अभिमान वाटता की कुठेतरी 2 वर्षापूर्वीचा स्वप्न बघितलेला होता तर आज पूर्ण होता. खरंच राणेसाहेब थँक्यू, तुमच्यामुळे जा स्वप्न बघितलेला होता तर आज पूर्ण होता. एका गोष्टीची उणीव भासता माका की माझी मम्मी आणि माझे बाबा त्यांना आज इथे यायचं होता, बट काही कारणास्तव त्यांना इथे नाही येता येईल. मित्रांनो, झालो प्रोग्राम, झालो फोटो सेशन झाला आणि आता आपण निघणार आहोत इथून. कार्यक्रम 1 नंबर झालो. त्याचे वाजले 12:30 आणि कणकवलीवरून निघालो. एकदम प्रोग्राम मस्त होतो. क्रिएटरांसाठी एक ऊर्जा देणारो हो कार्यक्रम होतो आणि खूप भारी वाटला. आणि सगळ्या यूट्यूबर्स एकत्र येले आणि आपले एकमेकांसोबत अनुभव पण शेअर करता येईल त्याच्यामुळे. आणि सिंधुदुर्गात यो पहिल्यांदाच झालो असतो कार्यक्रम, कोकण क्रिएटरांचा सन्मान. तर चला आता आपण परतीचा प्रवास करतो. तर व्हिडिओ कशी वाटली सांगा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, प्रत्येक क्रिएटर्स यो खूप मेहनत घेत असतात आणि मेहनतीचा फळ देखा नक्कीच मिळतं. कारण आजच्या या सन्मानांवरून तरी असं वाटलं की प्रत्येक क्रिएटर्सने मेहनत घेतलेली होती आणि त्याचा फळ मिळाला. तर चला मित्रांनो, व्हिडिओ मी हयच थांबवतोय. तर व्हिडिओ कशी वाटली सांगा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.